सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे तालुक्यात असलेल्या दिवाण माढा शिवारात गेल्या अनेक वर्षांपासून अनिल गवळी यांच्या वडिलोपार्जित असलेल्या जमीन त्यांचे चुलत भाऊ अंबादास गवळी हे ती कसत होते। मात्र त्यांनी ही जमिनीला आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी परस्पर ती जमीन आपल्या मोठ्या भावाला विश्वासात न घेता तिचा व्यवहार करून विकून टाकली। यानंतर त्यांचे मोठे भाऊ असलेले अनिल गवळी यांनी त्यांना या संदर्भात विचारणा केली असेल त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। धुळे तालुक्यातील दिवाणमळा येथे असलेली वडिलोपार्जित असलेली 4.5 एकर जमीन ही गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही विश्वासाने आमचे लहान भाऊ अंबादास गवळी यांच्याकडे कसण्यासाठी दिली होती। मात्र त्यांनी आम्हाला विश्वासात न घेता परस्पर ती जमीन विकून टाकली आहे। या संदर्भात आम्ही आता पोलिसात व न्यायालयात गुन्हा दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। मी अनिल आनंद गवळी। माझ्या वडिलोपार्जितपासून दिवाणमळा येथे जमीन होती। तर माझे चुलत भाऊ अंबादास गंगाराम गवळी आणि संभा गंगाराम गवळी यांनी त्या जमिनीचा परस्पर व्यवहार केला आहे। जमीन जवळजवळ 4.5 एकर आहे। ती वडिलोपार्जितपासून करत होते ते, पण त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलंच नाही। परस्पर व्यवहार केला त्यांनी, काय केलं नाही केलं त्या संदर्भात आम्हाला जरा माहिती हवी होती आणि त्या संदर्भातच आम्हाला कोर्टात पण जायचं आहे आणि पोलीस स्टेशनला सुद्धा कंप्लेंट करायची आहे। तर त्यामुळे ते वडिलोपार्जित जमीन असल्यामुळे त्यांनी परस्पर व्यवहार का केला आहे हे आम्हाला माहिती पडायला पाहिजे। आम्ही त्याला फोन करतो, हे करतो, पण तो बिलकुल फोन बी रिसीव्ह करत नाही। आम्ही बोलवतो तर येत बी नाही भेटायला, काहीच नाही। त्यामुळे जरा आम्ही तेच विचार करतोय की आता करायचं काय पुढचा व्यवहार। तर न्यायालय आणि पोलीस कठोर तेच देतील तेच करू, आता पाहू।